आज एक प्रश्न आहे, सरकारी कर्मचारी खरंच खुश होणार आहेत का? महागाई वाढते, EMI वाढते, शिक्षण महाग झाले, आरोग्य खर्च आकाशाला भिडतंय, पण पगार तो मात्र तिथेच अडकून पडलाय. आणि म्हणूनच आज देशभरात एकच चर्चा आहे, 8वा वेतन आयोग. पण प्रश्न हा आहे, तो कधी येणार? सरकारचे संकेत काय आहेत? पगारात किती वाढ होऊ शकते? आणि खरंच सरकारी कर्मचारी समाधानी होतील का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण अफवा नाही तर वास्तववर बोलणार आहोत. नमस्कार, मी विजन बोलतोय आणि आपल्या सर्वांचं विजन 360 मध्ये स्वागत आहे. वेतन आयोग म्हणजे काय थोडक्यात पाहू. वेतन आयोग म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते, पेन्शन याचा आढावा घेणारी एक केंद्र सरकारची समिती आहे. तर जवळपास आतापर्यंत पहिला वेतन आयोगाची सुरुवात झाली 1946 साली आणि 7वा वेतन आयोग हा 2016 साली देण्यात आला. आणि आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय 8वा वेतन आयोगाकडे. 7व्या वेतन आयोगाला जवळपास 9 वर्ष झाली आणि इतिहास पाहिला तर दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग येतो. म्हणजे गणित काय सांगतं, 2026च्या आसपास 8वा वेतन आयोग नक्की येईल. पण कर्मचारी सध्याची परिस्थिती काय, त्याच्यावरती थोडंफार चर्चा करूया. आजचा सरकारी कर्मचारी म्हणतो, पगार कागदावर चांगला दिसतो पण हातात काहीच राहत नाही. महागाई दर बघा, किराणा असेल, गॅस असेल, पेट्रोल असेल, शिक्षण असेल, मेडिकल खर्च असेल, सगळं वाढलंय. पण डीए वाढतोय म्हणजे समाधान मिळत नाही. डीए म्हणजे तात्पुरता उपाय, मूळ पगार वाढला पाहिजे ही कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका आहे. म्हणूनच कर्मचारी संघटना सतत सरकारकडे मागणी करतायत, 8वा वेतन आयोग तत्काळ जाहीर करा. तर सरकारचे संकेत काय सांगतात हे पाहूया. आता महत्वाचा मुद्दा, सरकार काय म्हणतंय. सरकारने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही, हे सत्य आहे, पण काही संकेत स्पष्ट आहेत. अर्थ मंत्रालयाने मान्य केले की महागाईचा परिणाम कर्मचाऱ्यावर होत आहे. डीए 50%च्या पुढे गेला याचा अर्थ वेतन रचनेत बदल होऊ शकतो. 2026 हे वर्ष केंद्र सरकारांसाठी महत्वाचं आहे, कारण त्यावेळी नवीन आर्थिक धोरण, निवडणुका, कर्मचारी दबाव हे सगळं एकत्र येतंय. म्हणजे थेट सांगायचं तर सरकार पूर्णपणे नकार देत नाहीये, पण वेळ खेचली जाते. आता 8वा वेतन आयोगात काय बदल अपेक्षित आहे, नेमकं बदल काय होणार आहे. आता उत्सुकता सगळ्यांना लागलेला आहे. प्रश्न, पगार किती वाढेल. तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर 7वा वेतन आयोग 2.57, तर 8वा वेतन आयोग 3.0 ते 3.68 पर्यंत जाऊ शकतो. किमान पगार सध्या 18,000 अपेक्षित, 26 ते 30,000. भत्ते, HRA मध्ये बदल, ट्रॅव्हल अलाउन्स मध्ये वाढ होईल, मेडिकल बेनिफिट्स सुधारणा देतील. तर पेन्शन धारक त्यांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पण हे सगळं सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. कर्मचारी खरंच खुश होतील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. जर पगार वाढ फक्त कागदावर झाली, महागाई तशीच वाढत राहिली, कराचा बोजा कमी झाला नाही, तर कर्मचारी म्हणतील, हो पगार वाढला पण आनंद नाही. कर्मचारी खुश होण्यासाठी वास्तविक क्रयशक्ती वाढली पाहिजे, बचत करता आली पाहिजे, भविष्य सुरक्षित वाटलं पाहिजे. नाहीतर वेतन आयोग असूनही असमाधान कायम राहील. तर यामध्ये सर्वात महत्वाचं राजकारण आणि वेतन आयोग. खरं सांगायचं तर वेतन आयोग हा फक्त आर्थिक नाही, तो राजकीय निर्णय पण असू शकते. निवडणुका जवळ आल्या की कर्मचाऱ्यांचा विषय अचानक चर्चेत येतो. म्हणूनच 2025-26 मध्ये 8वा वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम सत्व, अंतिम सत्य असं आहे, अफवा वर्सेस वास्तव. अफवा काय सांगतात, उद्या वेतन आयोग जाहीर. वास्तव काय सांगतं, प्रक्रिया वेळ खाऊ असते, समिती अहवाल, मंजुरी लागते. म्हणजे ताबडतोब पैसा खात्यात येणार नाही, पण दिशा त्या बाजूने आहेत. तर या सर्वांचा निष्कर्ष अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल, 8वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांसाठी आशेचा विषय आहे, पण आंधळा विश्वास ठेवण्याचा नाही. सरकार संकेत देते, पण निर्णय अजूनही बाकी आहे. एक गोष्ट मात्र नक्की, दबाव वाढतोय, महागाई वाढते आणि कर्मचाऱ्यांचा आवाज आता दुर्लक्षित करता येणार नाही. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरात कोणी असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचं मत
कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला 8व्या वेतन आयोगाकडून काय अपेक्षा आहेत. 360 मराठीला सबस्क्राईब करा, कारण इथे अफवा नाही, फक्त वास्तव आणि सखोल विश्लेषण केले जाते. तोपर्यंत